याच्यामध्ये सुकं खोबरं घेतलेलं आहे. सुकं खोबरं त्यासोबत थोडासा कांदा मी फ्राय करून याच्यात टाकलेला आहे. याच्यामध्ये 2 हिरवी मिरची टाकणार आहे आणि सोबत मी ह्याच्यामध्ये अद्रक लसूण पण ऍड करणार आहे आणि 2 हिरवी मिरची पण. हे लक्षात ठेवा, हे वाटण आहे त्याचं. अरे बापरे, उठतंय का काय जास्त नाही. घाबरू नका, जेवण चांगलंच बनणार आहे. तुम्हाला एकदा हेल्प करायला आलोय, समजलं ना. थोडस तेल द्या अजून. कांद्याने सगळं पिऊन घेतलंय. तेल द्या प्रियंकाजी. तेल पण संपलंय बघू. नाही आता तूप टाका पाहिजे. काय तूप टाकू? तूप टाका ना. पहिलाच दिवस आहे किचन मध्ये आणि पहिल्यांदा चिकन बनवायचं. तेल पण संपलंय. अरे बाबा, ते बोलायची काय गरज होती का? तूप टाका नाही, असं चांगलं होतं. तुम्हाला मदत करायला आलोय प्रियंकाजी इकडे. तेल संपलं म्हणून तिथे हे पण भाजा थोडस. हे पण याच्यात भाजा थोडं. दुसरं घ्या ना, मला का नाही. काय तुम्हाला हवं आहे? हे घ्या. तर तेल टाका थोडस. आहे दे आहे रे बाबा इथे. मैडम क्या बोल रही थी लास्ट टाइम, जो भी खत्म होगा वो आपकी रिस्पॉन्सिबिलिटी है, आप लेकर आ जाओ. अरे बाबा लेकर ये सब. कितनी बार आपको लिस्ट बताने की. अरे बाबा ये मैं नहीं लाता है ना. हे चालेल ना. ऑर्डर करता है ना. अरे हे कुकर सोबत प्लास्टिकचं वितळलं जेवणात. ते ऑर्डर करतात नाही, हे सगळं काही हातला भात भाजन बाजूला. ते ऑर्डर करतात नाही, तर डीमार्ट मधून आणतात. मी ना मी काल सांगितलेलं त्यांना, उद्या पोहोचतो. आपण टाका त्याच्यामध्ये. अगोदर घेऊनच येतो. तुम्ही करत आहे बघू शकता. मस्त बघा, कांदा कसा एकदम पिंक पिंक झालेला आहे. तरी पण आपण जास्त तळून नाही द्यायचं. तुम्ही मटण धुतलंय का? नाही, थांबा त्याला जरा येऊ दे. पीसेस तर निघायला पाहिजे. त्याच्यातच लसूण मी आलं वाटायला घेतलं. हो, जे आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे वाटण्यासाठी, तेवढंच सुकं खोबरं घ्यायचं आहे. मी आधी सांगितलं मसाले जास्त टाकायचं नाही. जितकी चव आहे